तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत गोबी मंचुरियन. तर अगदी परफेक्ट असं मेजरमेंटसहित आपण ही रेसिपी पाहिलेली आहे आणि परफेक्ट असं मंचुरियन इथे तयार होतात. त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे पत्ताकोबी 2 कप असा छान किसून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा कप आपण इथे किसलेलं गाजर टाकलेलं आहे. अगदी नॉर्मल किसणीने किसून घेतलं तरीही चालेल किंवा मग अगदीच बारीक कट करून घेतलं तरीही चालेल. अर्धा चमचा मी इथे 15 मिनटं ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे पातळ कपड्यामध्ये घेऊन पूर्ण त्याचं पाणी आपण इथे पिळून घेतलेलं आहे. अगदी छान कोरडा आपला इथे कोबी तयार झालेला आहे. पूर्ण त्याचा गोळा आपण फोडून घ्यायचा आहे. तुम्ही अगदीच यामध्ये अगदी बारीक कट करून शिमला मिरची टाकली तरीही चालेल, पण परफेक्ट असा फ्लेवर यावा यासाठी मी इथे दुसरं जास्त काही ॲड केलेलं नाही. तर त्यासाठी मी इथे 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. अगदी थोडंसं अद्रक अर्धा चमचा म्हटलात तरीही चालेल, कोथिंबीर आणि मी इथे कांद्याची पात टाकलेली आहे अगदी 2 ते 3 चमचे. त्यानंतर 3 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि 3 चमचे मैदा. तर हे दोन्ही प्रमाण अगदी समान घ्यायचं आहे. आणि इथे अगदी 1/4 TSP एवढे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर ॲड केली तरीही चालेल. चवीनुसार मीठ आणि ½ TBSP सोया सॉस. तर सोया सॉस इथे कंपल्सरी ॲड करायचा, छान परफेक्ट असा फ्लेवर येतो. तर हे छान असं मिक्स करून घेऊया. तर आपण इथे मीठ ॲड केल्यामुळे पुन्हा एकदा कोबीला पाणी सुटलं जातं, तर इथे बिलकुलही पाणी वगैरे ॲड करण्याची गरज पडत नाही. तर खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही इथे मैदा वगैरे ॲड केला तर तुमचे बॉल्स अगदी चिकट होतात आणि आतमध्ये फुलले वगैरे जात नाहीत. त्यामुळे प्रमाण अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा. मिश्रण अगदी छान मिक्स करून घेण्याअगोदर आपण यामध्ये अगदी थोडासा रेड फूड कलर ॲड करून घेणार आहोत, अगदी छान असा कलर येण्यासाठी. कलर देखील छान येतो आणि टेस्ट देखील अगदी छान लागते. पण हे ऑप्शनल आहे, पण छान असा दिसावा आणि टेस्ट देखील फूड कलरची येतेच, त्यामुळे मी इथे ॲड केलेला आहे. तर छान करून घ्यायचं. खूप जास्त वेळ मिक्स करायचं नाही. खूप जास्त वेळ जर मिक्स केलं तर हा गोळा पुन्हा एकदा पातळ व्हायला सुरुवात होते. आपण इथे मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे पत्ताकोबी पाणी सोडतो आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण पातळ होतं. तर तुमच्याकडे अगदीच कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठ ॲड केलं तरीही चालेल आणि मैदा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ ॲड केलं तरीही चालेल. पण टेस्ट तेवढी अशी परफेक्ट येत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी इथे तुम्हाला सांगेल जे प्रमाण घेतलेलं आहे ते आणि ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ते घ्यायच्या, म्हणजे परफेक्ट अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपण इथे बॉल्स तयार करून घेऊया. तर आपण यामध्ये खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे, त्यामुळे हे बॉल्स तळतेवेळी छान फुलले जातात. त्यामुळे तयार करतानाच अगदी मीडियम साईजमध्ये तयार करून घ्यायचे, त्यामुळे ते तळल्यानंतर अगदी डबल होतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे गोळे इथे तयार करून घेऊ शकता. तर तेल अगदी छान असं तापलेलं आहे. खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. खूप जास्त कडकडीत गरम करून घेतलं तर वरच्या साईडने बॉल्स तळले जातात, काळपट असा कलर येतो आणि आतमधून आपले बॉल्स छान तळले जात नाहीत. त्यामुळे तेल खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही आणि आपण ज्यावेळेस पूर्ण बॉल्स टाकून घेतो त्यावेळेस मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे बॉल्स तळून घेणार आहोत. खूप जास्त लो फ्लेम देखील करायची, नाहीतर हे बॉल्स खूप जास्त तेल घेतात आणि खूप जास्त फुल फ्लेमवर तुम्ही हे बॉल्स तळून घेण्याचा प्रयत्न केला तर वरतून तळले जातात, आतमधून हे कच्चे राहतात. त्यामुळे फ्लेम तुमची अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर हे मीडियम टू लो फ्लेमवर आपण इथे अगदी छान असे बॉल्स तळून घेतलेले आहेत. तळल्यानंतर ते छान असे हलके होतात आणि अगदी तेलावर तरंगतात देखील. तर आपले इथे बॉल्स तळून तयार आहे. तुम्ही आपली ही रेसिपी इथपर्यंत पाहिली म्हणजे तुम्हाला नक्कीच आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक झालंच असेल. अशाच प्रकारे आपण इथे आणखी बॉल्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपण इथे स्लरी तयार करून घेऊया. स्लरी तयार करून घेण्यासाठी मी 2 चमचे असं कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये 1 कप असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळी न ठेवता. स्लरी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण हे सगळे सॉसेस घेऊया. ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटो केचप 1.5 चमचा घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. प्रमाण तुमच्या लक्षात यावं यासाठी अशा प्रकारे मिक्स करून आपण हे बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर आपण इथे ग्रेव्ही तयार करून घेऊया. ग्रेव्हीसाठी मी 1 मोठी गड्डी असा लसूण घेतलेला आहे. छान असा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर अद्रक लसूण म्हणजे चायनीज फूडचा अगदी जीव की प्राण. तर मी इथे त्यासाठी लोखंडी कढई घेतलेली आहे. तेल थोडंसं कमी घ्यायचं. चायनीज पदार्थाला तेल खूप जास्त नसतं. तर 2 ते 3 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर आपण इथे 1 मोठा कांदा, शिमला मिरची हे सगळं छान फुल फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं, अगदी लो फ्लेमवर बिलकुलही नाही. त्यानंतर सगळे सोया सॉस वगैरे घेतलेले ते मिक्स करायचं, 1 मिनिटभर परतून घ्यायचं.
तर 2 कप असं मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण जी स्लरी तयार करून घेतली ती ॲड करून घ्यायची. छान असं आपण कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेले बॉल्स ॲड करायचे. अगदी अर्धा मिनिटभर मिक्स करायचं. गॅस बंद करून घ्यायचा, कारण आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी देखील अगोदर शिजवून घेतलेली आहे आणि बॉल्स देखील छान असे शिजलेले आहे. तर आपण हे सर्व करून घेऊया. तर सर्व करून घेताना अगदीच कांद्याची पात असेल तर ती टाकून घ्यायची किंवा कोथिंबीर. तुम्हाला आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे नक्कीच आवडलेला आहे. चला तर मग व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.